आणि यांच्या खातीर ह्या माऊली खातीर आमची वारी ही समस्त गोंयभर पसरली आणि सगळ्यांकडे खूपशा चर्चा झालेली असा। त्यामुळे ही गेल्या वर्षापासून ह्या हांगासरच म्हणजे ह्या मंदिरानच रावलेली असा माऊली गेल्याबरोबर आणि आता ही वारी रेडी आहे। नमस्कार, रामकृष्ण सगळ्यांका। आम्ही हे मुरगांव वारकरी संस्था दुसरी पायी वारी आमच्या साड्या वयल्यान पंढरपुरा वयता। पहिली वारी आमची बरी सफल झाली। आम्ही सगळ्यांनी मिडियांचो कॅप्चर केला, सगळ्यांक खबर आहे की गोंयभर आमची वारी बरी फेमस जाल्ल्या। तशीच आम्ही आता ही वारी दुसरी वारी जी तशीच आमची संपूर्ण जाव। सगळ्यांनी आमकां भरपूर आशीर्वाद दिलेले असा। सगळ्यांची मनोकामना की बरी वारी जावनी। ह्या वर्सा आमचे लोक बरे वाढलेले, गेल्या वर्सा 54 असले, या फावटी 120 झालेले असा। आम्ही सगळ्यांका धन्यवाद करता जे कोण आमकां सहकार्य केले त्यांना। आज आमची मुरगांवची दुसरी पायी वारी आमच्या या संभाजीनगरातून वयता। आज आमच्या वारीन 120 वारकरी असतात। आमची दुसरी पहिली वारी आमची पांडुरंगान आमकां बऱ्याच लोकांका बऱ्या भक्तांका आशीर्वाद दिलो आणि जी लास्ट वर्सा आमची 54 वारकरी असलेले, यंदा आमचे 120 वारकरी झाले। भक्ती विठ्ठलाची भक्ती आमच्या अख्ख्या संभाजीनगरात सगळ्यांच्या घराघरात पावपाचो प्रयत्न असा, तो खरंच डबल जात चाललेलो असा आणि पुढे तशीच आमची वारी चालू उरपाची, सगळ्यांबरोबर आमच्या बरोबर जॉईन जावपाची। या वारीला म्हणजे देवतेचा आशीर्वादच पाहिजे, कारण इतकी लोक एकदम जमून एक विचाराने एकमत जायला। पण ह्या सगळ्या ह्या कमिटी नसून दे, हे कोण भक्त म्हणजे सगळ्यांनी विचार करून जे केलेलं आहे ते व्यवस्थित आहे। त्याच्यामध्ये कोणालाही आरोग्य त्रास होता कामा नये, सगळ्यांना व्यवस्थितपणे ह्या देवाने नेऊन त्यांना आणायला पाहिजे, एवढंच माझी विनंती आहे। ही वारी आहे दुसरी फावट वयता। खरंच आनंदाची गोष्ट असा की हे आमच्या या ब्राह्मणेश्वर देवस्थान कमिटीन हे आज तो कार्यक्रम घडून हाडलो आणि ह्या जाणट्यांक 1 लाखाक भाविक ते पंढरपूर वारीक लोक येता आणि ह्या जाणट्यांक हांगाच्यान व्हरप आणि तांकां हाडून परत त्यांचे स्वाधीन करप फॅमिलीचे, ही खरेखरच आनंदाची गोष्ट असा। अशीच ही फुडल्या वर्सा आयचे जवळजवळ 150 सुमार लोक झाले असा, फुडल्या वर्साचे डबल लोक जातले, ही गॅरेज लावून रामकृष्ण हरी। सड्यावर तुमची वारकरी वयता, हे त्यांचे दुसरे वर्स। गेल्या वर्सासून आम्ही पळयला की धाकट्या भुरगीं तशी जाणटी जी बायलां असलेली, हात सुद्धा कोणाचा फ्रॅक्चर झालो ती सुद्धा गेली आणि सुरक्षित परत येयली। हे फक्त देवाच्या आशीर्वादान ते एक संभव जाता आणि या वर्सा बीन हांव सगळ्यांक शुभेच्छा दिता की सगळ्यांची ही यात्रा सफल जावनी आणि देवाचो आशीर्वाद असो सगळ्यांचेर आमचेर आसूनी। आयज आमच्या ब्राह्मण देवस्थान त्यांच्यानी ही सेकंड जी वारी आमच्या मुरगांव साड्या वरसून सुरू जाल्लेली असा आणि हे सेकंड इयर आणि हेच्या लागून म्हाका दिसता खूप लोकांचो हातभार लागलेलो असा आणि सगळ्यांचे अशें सांगलेले असा ह्या फावटी 120 लोक वयतले। टोटल तांकां आयच्यान 14 दीस लागतले पंढरपूर पावपाक। दे विल बी कवरिंग म्हणजे अराउंड एक आमचे 500 किलोमीटर ते सुमार चलत वयतले आणि म्हाका दिसता फक्त देवा कडेन इतलेंच मागता की तांकां सगळ्यांक बरो आरोग्य दी, बरो जशें कितें इतले जाणांची जबाबदारी घेवन आणि पावसाच्या दिसान तुम्ही पळयता मदीं आमचे सगळे जण सिनियर सिटीजन्स थोडे जण आसा, थोडे जण महिला जी चडान चड भितर पार्टिसिपेट जाल्ले आसा, आमचे युवक आसा। सो एक खूप बरें दिसता, आनंद वातावरणच हांगा एक देवप्रमाणे वातावरण जाल्लेलें आसा। एक देवाचेर जो विश्वास धरून आयज लोक फुडें चलले आसा, बरें दिसता आणि हांव फक्त देवा कडेन इतलेंच मागता सगळ्यांक बरो आरोग्य दी। आयज तुम्ही हांगा पळयता आमच्या मध्ये एक माऊली हांगा उपस्थित आसा। सो गेल्या वर्सा जेन्ना ते वारी घेवन पंढरपूर गेला तेन्ना तो कंटिन्युअसली चलत पंढरपूरसून आमच्या वांगडा परत येयला, तो हांगाच आमच्या देवस्थानात बरोबर आसा आणि ते आमच्या लोकां बरोबर आसा। आयज तो परत तयार जाल्लो आसा आता वयपाक वारकरी वांगडा परत वयपाचो तेणे निश्चय केलेलो सारको, तो उमेदीन आसा म्हाका दिसता। ताका आमी सगळे माऊली म्हणटा। सो असो आमच्या भितर एक तयार झालो आसा। सगळ्यांक परत एकदा शुभेच्छा दिता सगळ्या वारी।